लगेच फोन उचलतात आणि कानाला लावतात आणि तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे? तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली किती आहेत? काय आहेत? आणि मग हे सातत्यानं आपल्याला सांगावं लागतं आणि मग काय होतं बऱ्याचदा, की मग आपण कुठेतरी एखाद्या फ्रॉड कॉलरवर किंवा एखाद्या फसवणूक करणाऱ्या तत्त्वाच्या जाळ्यात अडकतो आणि 5,000 नं, 7,000 नं, 10,000 नं, 50,000 नं, 2-2 लाखानं सुद्धा लोकं फसलेले आहेत. ही आपली सुद्धा फसवणूक होऊ नये. अनाथ आश्रमातील नेमक्या मुलींची संख्या किती? मुली किती? अनाथ आश्रमांची संख्या किती? त्याची नेमकी प्रक्रिया काय असते? याबाबत आपण सातत्यानं चर्चा करत असतो. मात्र ही चर्चा करत असताना या बाबतीत काही सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने, काही कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने, काही कायदेशीरदृष्ट्या आणि काही सरकारच्या नियमानुसार याची माहिती सार्वजनिक करताना निश्चितच काही रिस्ट्रिक्शन्स येतात, काही बंधनं येतात आणि त्या गोष्टी पाळणं हे आवश्यक असतं. नाहीतर मग त्या गोष्टीचं उल्लंघन झालं म्हणून कुठेतरी मग उगाच एखाद्या वादाला किंवा एखाद्या कारवाईला सामोरं जावं लागतं. याचा